नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणींनो, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काय मध्ये स्वागत आहे। बघा, हा मुळ्याचा पाला आहे आणि ही मुळे आहेत। या मुळ्याची वेगळी भाजी करता येते, पाल्याचीही वेगळी भाजी करता येते। आपल्याला पाल्याची भाजी करायची, ह्या मुळ्यांपासून तुम्ही पराठे, कोशिंबीर, लोणचं बरेच काही पदार्थ बनवता येतात। सॅलडमध्ये मुळा असंच खाता येतो आणि ह्या जी पालेभाजी आहे त्याची खूप रुचकर अशी भाजी होते। तर ही पानं आहेत ना, त्याची आज आपण भाजी बनवणार आहोत। तर मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। ही कंदाच्या स्वरूपात भाजी येते। याच्यापासून कोशिंबीर, पराठे असं बरंच काही करता येतं, भाजी बनवता येते। या मुळ्याला एक प्रकारचा उग्रवास असतो। या दोन्ही बाजूनी मुळा बघा असा निमुळता असतो। हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर आणि छान दिसतो हा मुळा, किती छान बघा। आता पण याची भाजी कशी बनवायची आहे ते आपण पाहणार आहोत। मुळ्यांच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी आणि शौचा साफ होते। मुळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळाची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो। मुळ्याच्या कंदापेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात। मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत। मुळ्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस आणि लोह असते। मुळा गुणाने उष्ण असतो, याने मूतखडाही बरा होतो। थंडीत भूक वाढते मुळ्यामुळे, म्हणून थंडीमध्ये मुळा खावा। तुम्हाला गॅसेसचा त्रासही कमी होतो आणि तापावरही मुळा खूप गुणकारी आहे। तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो। तर पाहूयात या मुळ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची आहे ते। फोडणीसाठी छान तेल तापवून घेतलेले आहे, लसूण आणि मिरची घातलेली आहे। यामध्ये तुम्ही जिरे, मोहरी आणि हिंग घालायचं असेल तेही घालू शकता। तर हे परतून घेऊया। आता यामध्ये मुळ्याची पानं चिरलेली घालून घ्यावं। हे बघा, घालती मुळ्याची पानं थोडीशी जाडसर अशी चिरलेली आहे। तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही चिरू शकता। आता हे परतून घेऊया छान फोडणीवर। आता छान ही पानं आपण परतून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता थोडीशी मी मुगाची डाळ घालणार आहे। तुम्हाला नसेल घालायची मुगाची डाळ तरीही चालेल। मी धुवून घेतली डाळ ही छानपैकी, आता ती घालत आहे। थोडीशी हळद घालते मस्त आणि थोडंसं मीठ घालते। मी सैंधव मीठ घातले, तुम्हाला कोणतंही मीठ घालायचं असेल तुम्ही घालू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते। आता परतून घेऊया आणि यावर थोडंसं झाकण ठेवूया छान। चला आता उघडून पाहूया ते छानपैकी। बघा, अशा प्रकारे भाजी आपली छान शिजलेली आहे। आता मी यावर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। तुम्हाला जर नसेल टाकायचं, शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल, याच्याऐवजी तुम्ही ओला खोबरा किसून टाकलं तरी चालेल। आता हलवून घेऊया आणि मग ही भाजी आपली मुळ्याची खाण्यास तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही छान मुळ्याची भाजी बनवा। मुळ्याच्या पानांची औषधी आणि गुणकारी भाजी तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा। अजून एक अशी छान साधी सोपी रेसिपी घेऊन भेटूयात। तोपर्यंत बाय बाय, गुड डे, टेक केअर, सी यू सून।